झी 24 तास एक पाऊल पुढे। निवृत्त कर्नल बसी जोगळेकर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे एनडीएमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहू शकलाय। 2004 पासून कर्नल जोगळेकर या पुतळ्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होते। त्यांच्या प्रयत्नांना अखेर 9 वर्षांनंतर यश आलंय। या निमित्ताने कर्नल जोगळेकरांशी केलेली ही खास बातचीत। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एनडीए मध्ये उभा राहिला आहे। हा पुतळा या ठिकाणी उभा राहण्यात निवृत्त कर्नल बीसी जोगळेकर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा मोठा वाटा आहे। जोगळेकर सर आता आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांनी कशा पद्धतीने प्रयत्न केले, किती वर्ष प्रयत्न केले आणि आता हा पुतळा उभा राहिल्यानंतर त्यांच्या काय भावना आहेत। सर, या ठिकाणी महाराजांचा आज पुतळा, शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहिला आहे। तुमची काय प्रेरणा होती एनडीए मध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा असावा यामागची? एनडीएमध्ये मी स्वतः इस्टेट ऑफिसर म्हणून बदली होऊन आलेलो असताना इथं खूप पुतळे आहेत ज्याच्या देखभालीची सगळी जबाबदारी माझी होती। या सगळ्या पुतळ्यांच्या देखभालीमध्ये माझ्या लक्षात आलं की सगळे पुतळे असले तरी शिवाजी महाराजांचा पुतळा जो खरोखर प्रेरणादायी आहे कॅडेट्ससाठी अशा मिलिटरी एस्टॅब्लिशमेंटमध्ये, तो इथं नाही आहे। मी रिटायरमेंट नंतर यासाठी प्रयत्न केले। माझ्या प्रयत्नांना यश आलं जेव्हा तुमची प्रेरणा होती, तुम्ही प्रयत्न सुरू केले। साधारणतः कित्येक वर्ष तुम्ही प्रयत्न केले, किती वर्ष प्रयत्न केले आणि त्याला कसा प्रतिसाद मिळत होता? 2004 पासून मी हे प्रयत्न केले। आधी महाराष्ट्र शासनाकडे पत्र लिहून त्यांना विचारलं। त्यांनी या पुतळा असा उभारण्याबद्दल काही साशंकता होती, पण त्याच्यानंतर जेव्हा मी आणखीन प्रयत्न केले, माझे काही इंटरव्ह्यूज आणि पेपरमध्ये आणि न्यूज चॅनल्सवर आले, तेव्हा पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशननं याचं माझं म्हणणं उचलून धरलं। त्यावेळेला श्रीमती राजलक्ष्मी भोसले होत्या मेयर आणि श्री शामराव देशपांडे होते स्टँडिंग कमिटीचे प्रेसिडेंट। त्या दोघांनी माझ्याशी बोलणं करून आणि या पुतळ्यासाठी ठराव पास करून पैसा सँक्शन केला आणि हे सगळं 2008 साली झालं आणि त्याच्यानंतर हा पुतळा इथं उभा राहिला, याचं मला खूप समाधान होतं। झी 24 तास एक पाऊल पुढे।